पट्ट्यांचा तो प्रलंबित प्रश्न आज तो समोर आलेला आहे। बावनकुळे साहेबांनी तो प्रश्न तारांकित केलेला आहे आणि पूर्ण आम्ही फॉर्म आमच्या झोपडपट्टीमध्ये सगळ्या प्रभागामध्ये वाटप केलेले आहे आणि ते पूर्ण पट्टे मिळण्याची आम्हाला पूर्ण शाश्वती बावनकुळे सरांनी आम्हाला दिलेली आहे। कट्टा लय भारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपल्या प्रेक्षकांसाठी आम्ही खास घेऊन आलेलो आहोत आपल्या उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत हे सदर। या सदरामध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत चंद्रपूर शहरातील शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 चे भाजप शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार। आपल्या या उमेदवारांमध्ये पहिला उमेदवार आहेत भाजपच्या सौ शीतल रवींद्र गुरनुले, दुसरा उमेदवार आहेत शिवसेनेतर्फे सौ डीलन शैलेश केळझरकर, तिसऱ्या उमेदवार आहेत भाजपतर्फे सौ अनुजा सतीश तायडे आणि आपले चौथे उमेदवार आहेत भाजपतर्फे श्री विठ्ठल राजाराम डुकरे। आपल्या या शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून काय कामे झालीत, या प्रभागातील मतदारांना नवनिर्वाचित होणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहे, याचा सर्वे खबरकट्टा लयभारीने तत्पूर्वी आपल्या समोर आणला। आता आपल्या या उमेदवारांच्या आपल्या या प्रभागाच्या उन्नतीसाठी विकासासाठी काय ध्येय धोरणे घेऊन हे उमेदवार आपल्या समोर 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला समोरे जात आहेत। या सदरामध्ये स्वागत करूया भाजप शिवसेना युतीच्या 4ही उमेदवारांचे। यापैकी आपल्या पहिल्या उमेदवार आहेत भाजपच्या पहिल्या उमेदवार सौ शीतल रवींद्र गुरनुले। शीतल, मी सौ शीतल रवींद्र गुरनुले, अ गटाची उमेदवारी मला भाजपा शिवसेना युतीमधून मिळालेली आहे आणि मी या अगोदर पण मला उमेदवारी दिलेली होती आणि मी बहुसंख्य मताने मला जनतेने भरभरून मते दिलेली होती आणि यावेळेस सुद्धा मला भाजपा शिवसेना युतीची पुन्हा मला उमेदवारी मिळालेली आहे। मी ह्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक प्रश्न मी सोडवलेले आहेत। रस्ते असो, नाल्या असो किंवा आरोग्याचे सुद्धा प्रश्न असो, मी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे ते सोडवण्याचा। यापुढे सुद्धा मी असेच कामे चांगल्या प्रकारे करून नाल्या असो, रोड असो, सगळे आरोग्याचे प्रश्न असो, लोकांच्या अनेक विविध समस्या असो, त्या मी करण्याचा चांगल्या प्रकारे मी प्रयत्न करेन अशी मी सगळ्यांना ग्वाही देते आणि आम्हाला सगळ्या या शिवसेना भाजपा युतीला सगळ्या जनतेने भरभरून आशीर्वाद द्यावा। या मग पूर्ण प्रश्न असो, आपले ह्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, ते मग आरोग्याचे असो, म्हणजे इतर लोकांना आम्ही पट्टे वाटपचं सुद्धा फॉर्म वाटप केलेले आहे, ते पण सुद्धा बावनकुळे सरांनी आश्वासन दिलेले आहे आणि ते पूर्णपणे पूर्णत्वास येणार आहेत। आपल्या शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 च्या पुढच्या उमेदवार आहेत शिवसेनेच्या सौ डीलन शैलेश केळझरकर। सर्व जनतेला नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी आहे सौ डीलन शैलेश केळझरकर, शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 गट ब, शिवसेनेची अधिकृत उमेदवार। आपल्या तिसऱ्या उमेदवार आहेत सौ अनुजा सतीश तायडे। नमस्कार, मी सौ अनुजा सतीश तायडे, शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 भाजपा शिवसेना युतीची अधिकृत उमेदवार। याच प्रभागातून आपले चौथे उमेदवार आहेत श्री विठ्ठल राजाराम डुकरे। नमस्कार, शास्त्रीनगर प्रभागामधील सर्व जनतेला माझा मनपूर्वक नमस्कार। मी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून गट ड मधून या ठिकाणी उमेदवारी मला पक्षाने दिलेली आहे। यापूर्वीसुद्धा मी ही उमेदवारी माझ्या परिवारामध्ये माझ्या मिसेस सौ वनिताताई डुकरे यांनी या प्रभागाचा विकास केला असल्यामुळे मला ही निवडणूक फार कठीण अशी वाटत नाही। तरी पण यावर्षी मला जनता काय प्रतिसाद देतील हे समोर येणारी वेळ आपल्याला माहीत पडेल। माझा परिचय एवढाच आहे की मी या
शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून ड गटातून उभा आहे. आपल्या चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 शास्त्री नगरच्या यापूर्वीही नगरसेवक पद भूषवलेल्या सौ शीतलताई गुरनुले यांनी या प्रभागाच्या विकासासाठी यापूर्वीही अनेक कार्ये पार पाडत मधल्या 4 वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा या प्रभागामध्ये विविध कार्ये पार पाडत आपला समाजसेवेचा ध्यास त्यांनी कायम ठेवलेला होता. शीतलताईंकडून आपण जाणून घेऊया या पुढच्या 5 वर्षामध्ये या प्रभागाच्या विकासाकरिता शीतलताईंनी काय उपाययोजना आखलेली आहे. या आधी पण या 5 वर्षाच्या अगोदर सुद्धा माझे मिस्टर रवी गुरनुले हे सुद्धा नगरसेवक पदासाठी होते उभे. त्यांच्या हातून पण बरेचसे असे कामे झालेले आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून माझ्यावर मला पुन्हा 2017मध्ये मला उमेदवारी दिलेली होती. त्यामध्ये पण मी विजयी होऊन जनतेचे अनेक कामं केलेली आहे. विकासाचे रस्ते असो, नाल्या असो, लाईटची व्यवस्था असो, या सगळ्या कामांना मी प्रतिसाद दिलेला आहे. आणि यावेळेससुद्धा मला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची मला पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. आणि मी यावेळेससुद्धा अनेक समस्यांचे निराकरण करीन. नाल्यांचे असो, रस्त्यांचे असो, सगळे प्रश्न मी लोकांचे मार्गी लावेन. आणि यासमोर माझे पुन्हा प्रश्न आहेत की या प्रभागामध्ये पट्ट्याचे वाटप असो आम्ही ते केलेले आहे. आणि यानंतर बावनकुळे सर आम्हाला ते पट्टे मिळवून देणार आहेत सगळ्या जनतेला. आणि पुन्हा एक प्रश्न आहे या प्रभागाच्या विकासासाठी की इथे स्मशानभूमीची सुद्धा व्यवस्था नाही आहे. तर ती पण व्यवस्था आम्ही त्या आमच्या वाचनामध्ये घेतलेली आहे आणि ते पण पूर्णत्वास आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यानंतर अजून इथे या जनतेला पोलीस स्टेशनची सुद्धा एक गरज आहे, ती पण आम्ही पूर्णत्वास आणू. माझं एवढंच हे आहे की आम्हाला शिवसेना भाजप युतीला सगळ्या जनतेने भरभरून प्रतिसाद द्यावा आणि कमळ या चिन्हाची बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करून द्यावे ही विनंती करते. मी पहिल्यांदाच या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून सामोरी जात आहे. तर निश्चितच आमच्यासोबत 2 अनुभवी नगरसेवक आहेत. आमचे विठ्ठलरावजी डुकरे काका आणि शीतलताई गुरनुले. त्यांच्या मार्गदर्शनात आमच्या प्रभागाचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपा आणि युतीची असलेली सत्ता विकासासाठी नक्कीच उपयोगी पडेल हा आमचा विश्वास आहे. माझं पण पहिल्यांदाच आहे महानगरपालिका निवडणुकीत. मी फर्स्ट टाइमच उमेदवार राहिलेली आहे. जसं ताईंनी म्हटलं, डुकरे काकाजी आणि शीतलताई या अनुभवी माजी नगरसेवक राहून आहेत. तर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच त्याचा सर्वांगीण विकास करू. आमच्या चौघांनाही निवडून दिल्यास आम्ही प्रभागाचा छान प्रकारे विकास करू आणि प्रभागाच्या सर्व प्रश्नांना शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपा शिवसेना महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करू. आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही 4ही उमेदवार कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचा जो विकास असेल त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मी 4थ्यांदा निवडणुकीला समोर जात आहोत. या प्रभागाचा विकास करताना माझा 25 वर्षाचा कार्यकाळ हा पूर्ण प्रभागामध्ये विकास काय होता आणि आज काय आहे ही जनता बघत आहे. अनेक विकास कामं या प्रभागामध्ये आपण केलेली आहे. मग रस्ता असो, नाली असो, ओपन पेस असो, कुठे लाईट असो, अनेक समस्याला समोर जाऊन आपण महानगरपालिकेमध्ये आवाज उठवून या प्रभागाचा अतिशय चेहरामोहरा बदलवण्याचा आपला मानस होता. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेब हंसराज भैया अहिर, सुधीर भाऊ पालकमंत्री, किशोर भाऊ यांच्या सहकार्यातून अनेक विकासाचे कामं आम्ही या ठिकाणी माझ्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या नगरसेविका सौ शीतल गुरनुले यांच्या मदतीने सुद्धा, आणि तिसरे आमचे नगरसेवक या ठिकाणी नाही, परंतु आता नवीनाने आम्ही 2 महिला आम्ही आमच्यासोबत आहे, यांना सोबत घेऊन जर या महानगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला 4ही उमेदवारांना भरघोस मताने जर विजयी करून दिलं, नक्कीच या शहरामध्ये, या प्रभागामध्ये जी समस्या काही शिल्लक असतील त्यांनी या जनतेने आमच्यापर्यंत मांडाव्या
नक्कीच त्या आम्ही कष्ट करून प्रयत्न करून सर्वांच्या माध्यमातून आम्ही या सोडवायचा नक्की प्रयत्न करणार आहोत. सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं आहे, राज्यामध्ये सरकार भाजपा महायुतीचं आहे. महायुतीचे मुख्यमंत्री असो, मग कोणताही जरी प्रश्न असला, सध्या स्लम एरियामध्ये आपल्या घरपट्ट्याचा हिशोब आहे. बरेच वर्षापासून लोकांची मागणी होती, ती पूर्णत्वास येण्याच्या तयारीमध्ये आहे. त्या मागणीला आम्ही रेटून धरून त्या मागणीचा लवकरच या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी शब्द दिलेला आहे, आमदार साहेबांनी तो आवाज उठवलेला आहे. किशोर भाऊचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानतो की अतिशय महत्त्वाचा प्रश्न 35-40 वर्षापासून जे लोक या ठिकाणी राहतात त्यांना कधी घरपट्टे मिळाले नव्हते, परंतु महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून तो प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये धरून लावला आणि लवकरच या भागामध्ये जेवढ्या काही झोपडपट्ट्या असतील, शहरामध्ये 55 झोपडपट्ट्या आहे, पण 55 झोपडपट्ट्यापैकी 39 झोपडपट्ट्यामध्ये हा पट्ट्याचा कार्यक्रम राबवणार आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की यशस्वी होऊ. यापुढे काही समाज जो लोकांचे प्रश्न असतील ते जनतेने आमच्याबद्दल मांडले पाहिजे, कारण आम्ही नगरसेवक जरी असलो तरी वार्डाच्या समस्या जनतेने आमच्याबद्दल सांगल्याशिवाय आम्ही त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही. आम्हाला जेवढ्या समजते एवढ्या जरी करतो, पण जनतेच्या माध्यमातून जर प्रश्न आले ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आत्तापर्यंत अनेक विकास कामं केली हो. या ठिकाणी उद्यानं ओपन बेस बहुत मोठे आहे. ओपन बेसला 1-1 करोड 1.5 करोड रुपयाचा निधी लागतो. हा निधी आणण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची अत्यंत आवश्यकता असते. मी जनतेला हेच सांगेल, हा निधून खेचून आणण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीमध्येच आहे. दुसरा कोणी या प्रभागाचा विकास करू शकत नाही. अनेक लोक या ठिकाणी माझ्या माध्यमातून तर अनेक मातंबर माझ्या विरोधात लढून गेले, पण त्यांची या ठिकाणी मी डाळ शिजू दिली नाही. यापुढे सुद्धा मी या चारही नगरसेवकांना घेऊन या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढीच मी लोकांना विनंती करतो व लोकांना या नागरिकांना मी हात जोडून नम्र विनंती करतो की आमच्या चारही उमेदवारांना यांनी सर्व प्रकारे प्रतिसाद देऊन मतदानाचं एक मत दाबून, एक मत म्हणजे 4 उमेदवारांना 4 मतं दाबून सर्वांना विजयी करावं, एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. चंद्रपूर शहर महानगरामध्ये आज जो प्रलंबित असलेला प्रश्न जो होता पट्ट्यांचा, तो प्रलंबित प्रश्न आज तो समोर आलेला आहे. बावनकुळे साहेबांनी तो प्रश्न तारांकित केलेला आहे आणि पूर्ण आम्ही फॉर्म आमच्या झोपडपट्टीमध्ये सगळ्या प्रभागामध्ये वाटप केलेले आहे आणि ते पूर्ण पट्टे मिळण्याची आम्हाला पूर्ण शाश्वती बावनकुळे सरांनी आम्हाला दिलेली आहे. आणि माझं एवढंच आव्हान आहे जनतेला की आपली केंद्रामध्ये पण आपली सत्ता आहे, राज्यामध्ये पण आहे, त्यामुळे आमची महानगरपालिकासुद्धा यावेळेस निवडून द्याल एवढी मी आशा करते. आणि असे अनेकसे प्रश्न असो, लाडकी बहिणीचे असो, आज पूर्ण ते जगभर भारतमध्ये पूर्ण हे होत आहे, म्हणजे महिलांनासुद्धा तो प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे होत आहे आपल्या भारतीय जनता पार्टीकडनं. त्यामुळे तुम्ही सर्व जनतेला माझं आव्हान आहे की या शिवसेना भाजपा महायुतीला भरघोस मताने 4ही बटन दाबून आम्हाला भरघोस मताने मतदान करा आणि आम्हाला निवडून आमच्या महानगरपालिकेमध्ये पाठवाल अशी मी विनंती करते. हे चालू आहे म्हणा आणि शुभेच्छा देते. काही उमेदवार आहो भाजपा महायुतीचे, आम्हाला तुम्ही या 4ही उमेदवारांना, मी असेल त्याच्यात अ गटामध्ये शीतल गुरनुले आहे, ब मध्ये आमची पूजा दिनल केळझरकर आहे, क मध्ये आमच्या अनुजाताई तायडे आहे, आमचे ड गटामध्ये विठ्ठलराव काकाजी डुकरे आहेत. आम्हाला तुम्ही 4ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्याल एवढी मी आशा करते. आणि असलेले जे प्रश्न आहेत ते आम्ही पूर्णपणे मार्गी लावू, आम्ही हे आश्वासन देतो. तुम्ही चंद्रपूर शहरातील शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 या प्रभागातील भाजप शिवसेना युतीच्या 4ही उमेदवारांशी आपण आता संवाद साधला. त्यांनी यापूर्वीही या प्रभागाच्या विकासासाठी केलेली कार्ये आणि पुढच्या 5 वर्षात त्यांचा या प्रभागाच्या उत्कृष्ट विकासासाठी, या प्रभागातील ज्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे
किंवा घरकुल पट्ट्यांचा जो प्रश्न आहे किंवा इतरही किरकोळ जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरिता त्यांचा पुढच्या 5 वर्षांकरिता असलेला ध्यास आपण आपल्या खबरकट्टा लय भारी या माध्यमाद्वारे या प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहोत. आम्ही खबरकट्टा लय भारीच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 या प्रभागातील नागरिकांना मतदारांना आवाहन करतोय की येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला आपल्या या शास्त्रीनगर प्रभागातून आपल्याला भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना बहुसंख्य मतांनी निवडून देत आपल्या प्रगतीचा आपल्या प्रभागाच्या विकासाचा मार्ग मोकळा करायचा आहे. तर येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाला बटन कुणाचे? कमळ आणि धनुष्यबाणाचे.